त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांच्या आहेत की कसं असावं कोल्हापूर तसं करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि आपल्याला माहिती की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरोधक कसा निधी आणणार आहे, विरोधक कसा विकास करणार आहे. मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत. त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडे मार्ग नाही. दुसरे आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय चांगले घेतलेले होते त्यामध्ये आम्ही लाडक्या बहिणींचे 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. वर्षभर महायुतीचं सरकार येऊन सुद्धा आम्ही एकही महिना त्या 2 महिन्याचे पैसे आता जमा लवकर होतील. त्याशिवाय 2100 रुपये देण्याचं वचन आम्ही महायुती सरकारने केलं आणि ते पण आम्ही केल्याशिवाय राहणार. मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी मोफत गहू तांदूळ 2930 देण्याचं वचन दिलेलं आहे. अशा अनेक गरिबांच्या योजना आणि विशेषतः डीबीटीद्वारे लोकांच्या खात्यामध्ये पैसे कसे वर होतील त्यामध्ये एकही पैशाचा गैरवापर होणार नाही ही भूमिका देशाच्या पंतप्रधानांनी घेतली. आणि मला वाटतं चांगलं या निमित्ताने काम या देशामध्ये 10-15 वर्षांनी झालं. आमच्या या उमेदवारांना कसं काम करावं त्याच आम्ही माहिती आणि ट्रेनिंग देणार आहोत. पण मला वाटतं काँग्रेसच्या काही नेते मंडळींचं मी वक्तव्य आहे ऐकलं तिथे म्हणाले की क्रॉस वोटिंग झालं किंवा काही शिटिंग झालं मिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा केला. ऐका असं किंवा आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात मला वाटतं माझ्या मित्राला ते माहिती नसतं. आम्ही मात्र ठरवलंय असं क्रॉसिंग असं शिटिंग आणि असं मिक्सिंग झालं तर तिन्ही पक्ष पद्धत आहे.